Cancer Healer Center, a new beginning. ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी। संदीप देशपांडेंकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ। देशपांडेंकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार। भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल। उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको। अजितदारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना खडेबोल, तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यानं बेशिस्त वागणुकीवरून दादांनी झापलं, सूत्रांची माहिती। दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली। अहमदाबादमधील काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी। राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका, सूत्रांची माहिती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर। माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत। राज्य सरकार संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष। दीनानाथ रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिलारे कुटुंबातले चित्रसेन खिलारेंना अश्रू अनावर। गरोदर महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यानं भाऊक। रुग्णालयासाठी जागा दान केल्याचा पश्चाताप व्यक्त। लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। कृषी मंत्र्यांनी आता तरी शहाणपणानं वागावं। अजितदारांनी अशा माणसांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं। राजू शेट्टींचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा। फुले चित्रपटातल्या दृश्यांना ब्राह्मण महासंघाचा आक्षेप। चित्रपटात ब्राह्मण समाजाची चांगली बाजूही दाखवण्याची मागणी, तर चित्रपटाचं प्रदर्शन 15 दिवस पुढे ढकललं। दिग्दर्शक आनंद महादेवन यांच्याकडून चर्चेची तयारी, आनंद यांची माहिती। फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली भुजबळांची भेट। फुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा, भुजबळांची प्रतिक्रिया। तर आव्हाडांकडूनही फुले चित्रपटाचं समर्थन। आरोपी खोक्या भोसलेच्या पत्नीने घेतली अजितदारांची भेट। आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले। धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होतो, भोसले कुटुंबियांचा आरोप। तर घरावरील कारवाईनंतर पुनर्वसन करण्याची मागणी। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर दुपारी कोल्हापूर न्यायालय निकाल देणार। प्रकरणाची सुनावणी पूर्ण। कोरटकरला जामीन मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे लक्ष। बाबा सिद्दीकींचा मारेकरी झिशान अख्तरचे हस्तक अटकेत। जालंधरमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात पंजाब पोलिसांकडून दोघांना अटक। दोन्ही आरोपी बिश्नोई गँगचे सक्रिय सदस्य। बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी फडणवीसांना INSCR 2025 पुरस्कारानं सन्मानित करणार। मुंबईतील नवकिरण संस्था बीड जिल्हा पोलीस फाउंडेशनची घोषणा। मुंब्र्यात 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या। जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी। देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू। केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध। मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीत 1.5 रुपयांची वाढ, तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये आजपासून प्रति युनिट 1 रुपयांची वाढ। राज्यात तापमानाचा पारा 40शी पार। मुंबईत 34 तर नाशिकमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नाशिकातील 5 तालुक्यात 14 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी लवकरच बंद होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा प्रभादेवी पूल पाडला जाणार। MMRDA कडून नवा द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये वसतिगृहाचं छत कोसळलं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही।
कणकवलीमध्ये स्थानिक आणि परप्रांतीयांमध्ये बाचाबाची, पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा परप्रांतीय महिलेचा आरोप, तर भाजीचे दुकान लावल्यानंतर महिलेकडून अरेरावीची भाषा, स्थानिकांचा आरोप. नांदेड, धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकरी चिंतेत. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.